Welcome back. We are discussing on the topic of annual account of non-trading concern or financial accounting. मागच्या डिस्कशनमध्ये आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न यांना पॅनल अकाउंट तयार करत असताना कोणत्या कोणत्या प्रकारचे अकाउंट्स तयार करावे लागतात ते आपण डिस्कस केलेले आहे, ज्यामध्ये मुख्य करून रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट ही तयार करावी लागत असतात. यावर आपण फोकस केला होता. या डिस्कशनमध्ये या टॉपिकमध्ये आपण आज रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट यावरती फोकस करणार आहे. जसं की आपण बघितले की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट यामध्ये दोन साईड असतात. एक रिसिप्ट साईड असते, एक पेमेंट साईड असते. मिळालेल्या रिसिप्ट नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनला मिळालेल्या रिसिप्ट या दोन प्रकारच्या असतात, हे आपणास लक्षात घ्यायचे. यामध्ये मिळालेल्या रिसिप्ट एकतर रेव्हेन्यू रिसिप्ट असतात किंवा कॅपिटल रिसिप्ट असतात. रेव्हेन्यू रिसिप्ट असेल तर ते इन्कम असते, इन्कम्स, आणि जर कॅपिटल नेचरच्या रिसिप्ट असतील तर त्या लॅबिलिटीज असतात. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, लॅबिलिटीज. ठीक आहे. रेव्हेन्यू म्हणजे जे आपल्याला एक वर्षासाठी मिळत असतात, ज्याला आपण इन्कम्स असं म्हणतो. आणि जर कॅपिटल रिसिप्ट असेल तर त्या लॅबिलिटी असतात. फॉर एक्झाम्पल लोन टेकन किंवा सेल ऑफ फिक्स असेल, अशा लॉंग पर्पजने किंवा ॲसेट विक्री करून मिळालेले जे ॲसेट असतात, कॅश असते, त्याला आपण कॅपिटल रिसिप्ट म्हणत असतो. तर इन्कम असेल तर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट ट्रान्सफर करायचे आहे. कॅपिटल रिसिप्ट असेल तर त्या आयटमला आपणास बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचं आहे, फायनल अकाउंट तयार करायचं असतं. आता या बेसिसवरती आपणास नॉन ट्रेडिंग कन्सर्नचं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे, ज्यामध्ये आपणास नॉन ट्रेडिंग कन्सर्नला जे उत्पन्न होते, जे इन्कम्स होत असते किंवा जे एक्सपेंडिचर करावे लागत असतात, त्या आधारे वर्षभराच्या शेवटी त्याचा रिझल्ट काढायचा आहे की नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये त्यांना सरप्लस झाला आहे का डिफिसिट झालेला आहे. ते कसं करणार.